आज आपण पॉइंट सम बेसिक कन्सेप्ट्स इन जिओमेट्री मधील सेशन क्रमांक 4 चा विचार करतोय. त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.1 त्याचे एक्झाम्पल फर्स्ट. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला काही पॉइंट दिलेले आहेत नंबर लाईन वरती A B C D E आणि त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत आपल्याला. या ठिकाणी A चा -3, B चा 5, C चा 2, D चा -7, E चा 9 आणि त्यावरून काही सेगमेंट्स आपल्याला दिलेले आहेत आणि ते सेगमेंट हे कॉन्ग्रुएंट म्हणजे ग्रुप आहेत का नाही ते आपल्याला या ठिकाणी ठरवायचं आहे. म्हणजे काही बिंदू दिलेले संख्या रेषेवरील त्या बिंदूचे निर्देशक आपल्याला दिलेले आहेत. त्या निर्देशकावरून दिलेले जे रेषाखंड आहेत हे एकरूप आहेत का नाहीत हे आपल्याला इथे पडताळून पाहायचं आहे. आता हे करत असताना काय करता येईल आपल्याला तर बघा, सेगमेंट DE आणि सेगमेंट AB चा आपण सुरुवातीला विचार करू. ते सेगमेंट आपण कधी एकरूप किंवा कॉन्ग्रुएंट कधी ठरवतो ज्या वेळेला त्यांची लेंथ म्हणजे लांबी समान असेल. म्हणजे आपण इथे काय केलं पाहिजे, दोन सेगमेंट आहेत त्या दोन सेगमेंटची आपल्याला लेंथ कॅल्क्युलेट केली पाहिजे आणि ती जर लेंथ इक्वल असेल तर हे दोन सेगमेंट हे कॉन्ग्रुएंट येतील. जर लेंथ इक्वल येत नसेल, लांबी समान येत नसेल तर ते दोन रेषाखंड एकरूप असणार नाही. एकरूप रेषाखंड म्हणजे काय, जेव्हा दोन रेषाखंडांची लांबी समान असते किंवा समान लांबीचे दोन रेषाखंड असतात त्यावेळेला त्या दोन रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असं म्हटलं जातं. तर चला आपण कॅल्क्युलेट करूया लेंथ ऑफ DE. तर लेंथ ऑफ DE म्हणजे काय, तर इट इज अ डिस्टन्स बिटवीन D and E. D आणि E मधलं डिस्टन्स. आता D आणि E मधलं डिस्टन्स आपण इथं विचारात घेत असताना D बिंदूचा जो कोऑर्डिनेट आहे त्या कोऑर्डिनेटचा आपण विचार करूया. बघा, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D. पॉइंट D चा कोऑर्डिनेट किती आहे हो, इज -7. त्याच पद्धतीने कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट E. आता पॉइंट E चा कोऑर्डिनेट बघा, पॉइंट E चा कोऑर्डिनेट इथं तुम्हाला कोणता दिसतोय, दिस 9. आता हे दोन्हीचे कोऑर्डिनेट म्हणजे दोन्ही बिंदूचे निर्देशक आपण माहित करून घेतले. D बिंदूचा निर्देशक आहे -7 वजा 7, E बिंदूचा निर्देशक आहे 9 म्हणजे 9. पुन्हा आपण काय करतो, यांची तुलना करतो. म्हणजे कोण मोठं, -7 आणि 9. यामध्ये मोठं कोण, तर 9 मोठा आहे आणि त्यामुळे आपण याचं डिस्टन्स काढत असताना डिस्टन्स ऑफ DE काढत असताना आपण काय करतो, मोठ्या कोऑर्डिनेट मधून लहान कोऑर्डिनेट, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक काय करतो, वजा करतो. आता इथं 9 मोठा म्हणजे 9 वजा कंसात वजा 7. आता 9 वजा वजा काय झालं, अधिक 7 बरोबर किती झालं, 16. तर अशा पद्धतीने लेंथ DE, ती लेंथ DE म्हणजे DE ची लांबी म्हणजे लेंथ ऑफ DE किती आलेली आहे, तर या ठिकाणी किती आली, तर 16 आली. अशाच पद्धतीनं किंवा आपण याला इक्वेशन फर्स्ट म्हणू, अशाच पद्धतीने आपण AB ची लेंथ ठरवूया. आता बघा, AB ची लेंथ ठरवत असताना पुन्हा आपण लिहूया कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A. तर पॉइंट A चा कोऑर्डिनेट किती आहे या ठिकाणी, इट इज -3. आणि त्याच पद्धतीनं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट, दुसरा कोणता पॉइंट आहे, B पॉइंट आहे. तर B पॉइंटचा कोऑर्डिनेट इथे किती आहे, इट इज 5. आता पुन्हा इथं -3 आणि 5 आपण या ठिकाणी मांडलं. कोण मोठा आहे, तर 5 इज ग्रेटर दॅन -3. म्हणजे 5 हे ऋण 3 पेक्षा मोठा आहे कारण ते तिकडच्या बाजूला उजव्या बाजूला असणार आहे. म्हणून पुन्हा आपण इथे डिस्टन्स काढतोय. डिस्टन्स बिटवीन A and B इज इक्वल टू मोठा निर्देशक 5 वजा लहान निर्देशक वजा 3 म्हणजे 5
वजा वजा म्हणजे कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यानंतर कंसातले चिन्ह बदलतात. म्हणजे अधिक 3 किती झाले तर 8 झाले आणि त्यामुळे लेंथ ऑफ AB इज इक्वल टू किती आली 8 आली. आणि अशा पद्धतीनं फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड आता 1 आणि 2 वरून आपल्याला लेंथ ऑफ D इज 16 आणि लेंथ ऑफ AB इज किती 8. दोघांची लांबी समान आहे का? लांबी समान नाही. सो दे आर नॉट कॉन्ग्रुएंट. सो DE segment DE is not congruent to segment AB. तर अशा पद्धतीनं दोन्ही रेषाखंडांची लांबी या ठिकाणी समान नसल्यामुळे ते दोन रेषाखंड हे एकरूप नाहीत हे आपल्याला समजतं. आता त्याच क्वेश्चन फर्स्ट मधीलच तिसरा एक तो आपल्याला आपण उदाहरणाचा तिसरा प्रश्नाचा विचार करूया. आता या ठिकाणी आपल्याला दोन सेगमेंट आहेत BE आणि AD. तर BE आणि AD चा आपण या ठिकाणी विचार करतोय. आता BE आणि AD चा विचार करत असताना आता BE चा बघा लेंथ ऑफ BE is equal to distance of BE. म्हणजे आपण काय करणार आहे डिस्टन्स ऑफ BE त्या ठिकाणी आपण बघणार आहे. आता डिस्टन्स ऑफ BE बघत असताना आपण काय करणार आहे कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B. आता पॉइंट B चा कोऑर्डिनेट आता पॉइंट B चा कोऑर्डिनेट मगाशी आपण बघितलेला आहे किती आहे इट इज 5. सो इट इज 5. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B इज 5. त्याच पद्धतीनं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट E. तर पॉइंट E चा जो कोऑर्डिनेट आहे तो पॉइंट E चा कोऑर्डिनेट आपल्याला या ठिकाणी किती दिसतोय इज 9. तर या ठिकाणी आपल्याला 9 दिसतोय आणि त्यामुळे आता इथं 5 आणि 9 म्हणलं तर 9 इज ग्रेटर दॅन 5. सो म्हणून डिस्टन्स ऑफ BE बरोबर लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट म्हणजे 9 - 5 इट इज 4. किती आला तो 4. म्हणजे बघा इथं आपण B बिंदूचा निर्देशक विचार घेतलेला आहे तो किती आला 5. E बिंदूचा निर्देशकाचा विचार केलेला आहे तो किती आहे 9. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक 9 - 5 किती आलं 4. तर अशा पद्धतीनं डिस्टन्स ऑफ BE म्हणजे B आणि E मधलं जे अंतर आहे ते किती आलं 4 एकक एवढा आलं. त्यानंतर दुसरा आपण विचार करतोय सेगमेंट AD. तर आता बघा लेंथ ऑफ AD इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन A and D. तर ते विचार घेत असताना आपण बघूया कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A. आता पॉइंट A चा कोऑर्डिनेट किती आहे इज -3. त्याच पद्धतीनं कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D. तर D पॉइंटचा कोऑर्डिनेट किती आहे इज -7. आता इथं या ठिकाणी -3 लिहिलं -7 या ठिकाणी मांडलेलं आहे. आता -3 मोठं का -7 मोठं -3 is larger greater than -7. Therefore distance between A and D is equal to -3 minus -7. That means -3 minus plus it is 7. आता चिन्ह विरुद्ध असल्यानंतर आपण काय करतो मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो मोठ्या संख्येचं चिन्ह. म्हणून इथे किती आलं 4 आलेलं आहे. हे इक्वेशन 2. and therefore from first and second the distance between B and E is equal to distance between
ए अँड बी, ह्याचाच अर्थ ह्या दोन्ही रेषाखंडांची लांबी ही काय आहे, समान आहे. आणि यावरूनच हे दोन रेषाखंड आहेत, हे दोन रेषाखंड एकमेकाला एकरूप आहे, they are congruent to each other. Therefore segment B is congruent to segment AD. तर अशा पद्धतीनं एक सेगमेंट जो कॉन्ग्रुएंट नाही आणि जो एक सेगमेंट, दोन सेगमेंट म्हणजे एका दोन सेगमेंट की जे कॉन्ग्रुएंट आहे, अशा दोन्ही एक्झाम्पलचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. आलं लक्षात? आता यानंतर दुसरं एक्झाम्पल आपण विचार घेतोय. त्यामध्ये काय एक्झाम्पल दिले बघा. पॉइंट M इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. समजा या ठिकाणी आपण एक सेगमेंट विचारात घेतलेला आहे AB आणि त्याचा M काय दिलेला आहे, मिड पॉइंट दिलेला आहे. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, ABचं डिस्टन्स किती दिलेलं आहे, 8 दिलेलं आहे आणि त्याच्यावरून AM हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे बघा इथं आपण काय दिलेलं आहे, लेंथ ऑफ AB किती दिलेलं आहे, 8 आणि लेंथ ऑफ AM या ठिकाणी आपल्याला काय करायचे, कॅल्क्युलेट करायचे, काढायचे. आता इथे काय आपल्याला माहिती दिलेली आहे, तर पॉइंट M इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. सेगमेंट AB चा पॉइंट M हा काय आहे, मिड पॉइंट आहे आणि त्यामुळे काय येणार आहे, लेंथ ऑफ AM इज इक्वल टू 1/2 लेंथ ऑफ AB. हा मिड पॉइंट मध्यबिंदू असल्यामुळे हे जे AM आहे हे AB च्या निम्म असेल. म्हणजे आपण घेतात therefore length of AM is equal to 1/2. AB किती दिलेला आहे, आपल्याला इथं 8 दिलेला आहे आणि therefore length of AM is equal to 4. half of 8 is 4. तर अशा पद्धतीनं AM ची जी लांबी आहे ती AM ची लांबी आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेली आहे. बघा या ठिकाणी मी मराठी माध्यमाच्या मुलांसाठी सांगतो पुन्हा एकदा. AB ची लांबी दिलेली आहे 8 आणि यावरून AM ची लांबी आपल्याला काढायची आहे. त्यामध्ये पॉइंट M म्हणजे बिंदू M हा AB चा मध्यबिंदू आहे आणि त्यामुळे AM ची लांबी ही AB च्या कशी असेल, निम्मी असेल आणि AB ची लांबी किती दिलेली आहे, आपल्याला 8 दिलेली आहे आणि यावरून AM ची लांबी आपल्याला किती आपण काढलेली आहे, तर 4 काढलेली आहे. तर अशा पद्धतीने दोन जे एक्झाम्पल्स आहेत, दोन जे उदाहरण आहेत, त्या उदाहरणाचा आपण एक विचार केलेला आहे. दुसरी दोन उदाहरणं आपण या ठिकाणी विचारात घेऊया. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 4 इन प्रॅक्टिस सेट 1.2. तर 1.2 मधील एक्झाम्पल नंबर 4 चा विचार करतोय. या ठिकाणी बघा AB ची लेंथ आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 5 सेंटीमीटर, BP या ठिकाणी आपल्याला 2 सेंटीमीटर दिलेला आहे आणि AP 3.4 सेंटीमीटर दिलेला आहे आणि त्यांची आपण कंपेअर द सेगमेंट्स म्हणजे रेषाखंडाचे आपल्याला या वेगवेगळ्या रेषाखंड दिलेले आहेत 3 आणि 3 रेषाखंडाची आपल्याला लांबी दिलेली आहे आणि त्यांची तुलना करायला सांगितली आहे. म्हणजे कोणता रेषाखंड मोठा आणि कोणता लहान ते आपल्याला ठरवायचं आहे. तर या ठिकाणी आपण काय दिले ते आपण सुरुवातीला मांडून घेऊ. AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर म्हणजे AB ची लेंथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर. त्यानंतर BP इज आल्सो गिवन, इट इज 2 सेंटीमीटर. देन AP इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर इट इज गिवन. तर अशा पद्धतीनं तर AB ची लेंथ लांबी जे दिलेली आहे 5 सेंटीमीटर, BP ची लेंथ दिलेली आहे 2 सेंटीमीटर आणि AP ची लेंथ दिलेली आहे 3.4 सेंटीमीटर. आता याच्यावरून आपण तुलना करूया. आता या 3 लांबीचा विचार करता इथं आपण कोण 5, त्यानंतर या ठिकाणी 3.4 आणि या ठिकाणी 2 म्हणतो.
म्हणजे बघा 5 हे 3.4 पेक्षा मोठा आहे आणि 3.4 हे 2 पेक्षा मोठा आहे. तर अशा पद्धतीने आपण याची कंपॅरिझन केली, तुलना केली आणि तुलना करून आपल्याला असं दिसतं की 5 हे 3.4 पेक्षा मोठा आहे आणि 3.4 हे 2 पेक्षा मोठा आहे. आता 5 ही कुणाची लांबी आहे तर AB ची आहे, म्हणजे AB इज ग्रेटर दॅन 3.4 ही कुणाची आहे तर AP ची आहे, इज ग्रेटर दॅन AP इज ग्रेटर दॅन BP. तर अशा पद्धतीनं बघा या ठिकाणी आपल्याला काय समजलं तर सेगमेंट AB इज ग्रेटर दॅन सेगमेंट AP इज ग्रेटर दॅन सेगमेंट BP. तर AB इज ग्रेटर दॅन AP इज ग्रेटर दॅन BP. आणि हे जर आपण उलट मांडलं तर कसं लिहिता येईल आपल्याला सेगमेंट BP लेस दॅन सेगमेंट AP लेस दॅन सेगमेंट AB. अशाच पद्धतीने आपल्याला मांडता येईल. कोण तुलना अशी करेल म्हणजे या ठिकाणी याचं कसं झालं 2 3.4 आणि 5. तर अशा पद्धतीने तुलना करू शकता तुम्ही कोणत्याही पद्धतीने कोणत्याही पद्धतीने तुम्ही तुलना करू शकता. तर अशा पद्धतीने आपण 3 रेषाखंडांची लांबी दिली असता आपण यांची तुलना करू शकतो. आता यातील कोणतीही एक पद्धत वापरा, तुम्हाला जी सोपी वाटते ती वापरा. त्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता ते क्वेश्चन्स आपण विचार करत असताना या फिगर आपल्याला दिलेले आहे, त्या फिगरचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. आता या ठिकाणी बघा एक लाईन दिलेली आहे, त्या लाईनवर काही पॉइंट दिलेले आहेत बघा, पॉइंट PQSTR तर किंवा TSRPQ असे वेगवेगळे पॉइंट दिलेले आणि त्यावरून मी 5-6 क्वेश्चन आहेत, त्यातील 3 क्वेश्चनचा आपण या ठिकाणी विचार करूया. त्यातील पहिला क्वेश्चन आहे बघा, राईट द नेम ऑफ अपोजिट रे ऑफ रे RP. म्हणजे बघा रे RP म्हणजे RP किरणाच्या अपोजिट रेज आहे, त्या अपोजिट रेजचा विचार करणार आहे. बघा RP हा RP रेज आहे. आता ह्याच्या अपोजिट कुठले रेज येतात तर या ठिकाणाहून इकडच्या बाजूला म्हणजे एंड पॉइंट R असणार आहे. म्हणजे रे कुठला झाला पहिला तर रे RS हा एक झाला आणि दुसरा कोणता झाला रे RP. तर अशा पद्धतीनं रे RS आणि रे RT हे 2 अपोजिट रेज आपल्याला या ठिकाणी RP चे सांगता येतील. म्हणजे RP चे विरुद्ध किरण कुठले आले RS आणि RT. त्याच पद्धतीनं दुसरा क्वेश्चन आहे बघा, राईट द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट R. आता R हा कॉमन एंड पॉइंट आपण विचारात घेऊन एक पेअर असे निवडायचे की ती अपोजिट रेज आहे. आता बघा यातून मी काय विचार करतोय तर समजा हा रे RP घेतला आणि रे RS घेतला, तर ह्या दोन्हीचा एंड पॉइंट कोणता आला तर पॉइंट R आला. म्हणजे बघा रे RP आणि रे RP आणि रे RS. अजून दुसरा कोणता सांगता येईल तुम्हाला रे RQ चा एंड पॉइंट पुन्हा कुठला आला R आला आणि रे RT चा एंड पॉइंट कुठला आला R आला. तर अशा पद्धतीने 2 रेज आपल्याला 2 रेषाखंडा 2 रेषा किरणांच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आणि शेवटचा प्रश्न बघा, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे SP. रे SP म्हणजे हा रे SP इथून सुरुवात होणारा आणि दुसरा रे ST म्हणजे हा इथून सुरू होणारा. तर ह्या दोन्ही रेषाखंडाच्या बाबतीमध्ये रे SP आणि रे ST. तर इंटरसेक्शन मध्ये काय विचारलेलं आहे, राईट द इंटरसेक्शन सेट. इंटरसेक्शन सेट म्हणजे दोघांमध्ये काय सामायिक आहे एवढंच सामायिक आहे या ठिकाणी.
एवढाच पॉईंट सामायिक आहे. इथून हा रे वेगळा आहे, रे एस पी आहे, आणि इथून हा रे वेगळा आहे. त्यामध्ये काय सामायिक आहे तर पॉईंट एस एवढंच सामायिक आहे. म्हणजे इट इज अ इंटरसेक्शन सेट. सो इंटरसेक्शन सेट ऑफ रे आरपी, रे एसपी अँड रे एसटी इज पॉईंट एस. तर अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये 4 एक्झाम्पल्स आहेत. 4 एक्झाम्पल्स आपण विचार केलेला आहे. राहिलेली एक्झाम्पल्स सुद्धा आपल्याला व्हिडिओ पाहून तुम्ही सोडवू शकता, तुम्हाला निश्चित सुटतील. आणि त्यानंतर सुद्धा आपण काही टेस्ट सुद्धा आम्ही खाली देऊ, ती सोडवा. आणि काही अडचण आल्यास पुन्हा मला तुमचे रिप्लाय द्या, त्यानंतर आपण काही सुधारणा करू. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.2 आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तोपर्यंत जोपर्यंत हे कोरोनाचं संकट आहे तोपर्यंत आपण घरातच राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील सेशनमध्ये, सेशन क्रमांक 5 मध्ये. ठीक आहे. आता यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 4 इन प्रॅक्टिस सेट 1.2. तर 1.2 मधील एक्झाम्पल नंबर 4 चा विचार करतोय. या ठिकाणी बघा AB ची लेंथ आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे 5 सेंटीमीटर. BP या ठिकाणी आपल्याला 2 सेंटीमीटर दिलेला आहे आणि AP 3.4 सेंटीमीटर दिलेला आहे. आणि त्यांची आपण कंपेअर द सेगमेंट्स म्हणजे रेषाखंडाचे आपल्याला या वेगवेगळ्या रेषाखंड दिलेले आहेत 3 आणि 3 रेषाखंडाची आपल्याला लांबी दिलेली आहे आणि त्यांची तुलना करायला सांगितली आहे. म्हणजे कोणता रेषाखंड मोठा आणि कोणता लहान ते आपल्याला ठरवायचं आहे. तर या ठिकाणी आपण काय दिले ते आपण सुरुवातीला मांडून घेऊ. AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर म्हणजे AB ची लेंथ दिलेली आहे 5 सेंटीमीटर. त्यानंतर BP is also given, it is a 2 centimeter. Then AP is equal to 3.4 centimeter. It is given. तर अशा पद्धतीनं AB, तर AB ची लेंथ लांबी दिलेली आहे 5 सेंटीमीटर, BP ची लेंथ दिलेली आहे 2 सेंटीमीटर आणि AP ची लेंथ दिलेली आहे 3.4 सेंटीमीटर. आता याच्यावरून आपण तुलना करूया. आता ह्या 3 लांबीचा विचार करता इथं आपण कोण 5, त्यानंतर या ठिकाणी 3.4 आणि या ठिकाणी 2 म्हणजे बघा 5 हे 3.4 पेक्षा मोठा आहे आणि 3.4 हे 2 पेक्षा मोठा आहे. तर अशा पद्धतीने आपण याची कंपॅरिझन केली, तुलना केली आणि तुलना करून आपल्याला असं दिसतं की 5 हे 3.4 पेक्षा मोठा आहे आणि 3.4 हे 2 पेक्षा मोठा आहे. आता 5 ही कुणाची लांबी आहे तर AB ची आहे. म्हणजे AB इज ग्रेटर दॅन 3.4 ही कुणाची आहे तर AP ची आहे. इज ग्रेटर दॅन AP इज ग्रेटर दॅन BP. तर अशा पद्धतीनं बघा या ठिकाणी आपल्याला काय समजलं तर सेगमेंट AB इज ग्रेटर दॅन सेगमेंट AP इज ग्रेटर दॅन सेगमेंट BP. तर AB इज ग्रेटर दॅन AP इज ग्रेटर दॅन BP. आणि हे जर आपण उलट मांडलं तर कसं लिहिता येईल आपल्याला सेगमेंट BP लेस दॅन सेगमेंट AP लेस दॅन सेगमेंट AB. अशाच पद्धतीने आपल्याला मांडता येईल. कोण तुलना अशी करेल म्हणजे या ठिकाणी याचं कसं झालं 2, 3.4 आणि 5. तर अशा पद्धतीने तुलना करू शकता तुम्ही कोणत्याही पद्धतीने, कोणत्याही पद्धतीने तुम्ही तुलना करू शकता. तर अशा पद्धतीने आपण 3 रेषाखंडांची लांबी दिली असता आपण यांची तुलना करू शकतो. आता यातील कोणतीही एक पद्धत वापरा, तुम्हाला जी सोपी वाटते ती वापरा. त्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता ते क्वेश्चन्स आपण विचार केला असताना या फिगर आपल्याला दिलेले आहे, त्या फिगरचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. आता या ठिकाणी बघा
लाईन दिलेली आहे, त्या लाईनवर काही पॉइंट दिलेले आहेत बघा. पॉइंट P Q S T R तर किंवा T S R P Q असे वेगवेगळे पॉइंट दिलेले आणि त्यावरून मी 5-6 क्वेश्चन आहेत, त्यातील 3 क्वेश्चनचा आपण या ठिकाणी विचार करूया. त्यातील पहिला क्वेश्चन आहे बघा, राईट द नेम ऑफ अपोजिट रे ऑफ रे RP. म्हणजे बघा रे RP म्हणजे RP किरणाच्या अपोजिट रेज आहे, त्या अपोजिट रेजचा विचार करणार आहे. बघा RP हा RP रेज आहे. आता ह्याच्या अपोजिट कुठले रेज येतात तर या ठिकाणाहून इकडच्या बाजूला म्हणजे एंड पॉइंट R असणार आहे. म्हणजे रे कुठला झाला पहिला तर रे RS हा एक झाला आणि दुसरा कोणता झाला रे RP. तर अशा पद्धतीनं रे RS आणि रे RT हे दोन अपोजिट रेज आपल्याला या ठिकाणी RP चे सांगता येतील. म्हणजे RP चे विरुद्ध किरण कुठले आले RS आणि RT. त्याच पद्धतीनं दुसरा क्वेश्चन आहे बघा, राईट द पेअर ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट R. आता R हा कॉमन एंड पॉइंट आपण विचारात घेऊन एक पेअर असे निवडायचे की ती अपोजिट रेज आहे. आता बघा यातून मी काय विचार करतोय तर समजा हा रे RP घेतला आणि रे RS घेतला तर ह्या दोन्हीचा एंड पॉइंट कोणता आला तर पॉइंट R आला. म्हणजे बघा रे RP आणि रे RP आणि रे RS. अजून दुसरा कोणता सांगता येईल तुम्हाला रे RQ चा एंड पॉइंट पुन्हा कुठला आला R आला आणि रे RT चा एंड पॉइंट कुठला आला R आला. तर अशा पद्धतीने दोन रेज आपल्याला दोन रेषाखंडा दोन रेषा किरणांच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आणि शेवटचा प्रश्न बघा, राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे SP. रे SP म्हणजे हा रे SP इथून सुरुवात होणारा आणि दुसरा रे ST म्हणजे हा इथून सुरू होणारा. तर ह्या दोन्ही रेषाखंडाच्या बाबतीमध्ये रे SP आणि रे ST. तर इंटरसेक्शन मध्ये काय विचारलेलं आहे, राईट द इंटरसेक्शन सेट. इंटरसेक्शन सेट म्हणजे दोघांमध्ये काय सामायिक आहे ते एवढंच सामायिक आहे या ठिकाणी. एवढाच पॉइंट सामायिक आहे. इथून हा रे वेगळा आहे रे SP आहे आणि इथून हा रे वेगळा आहे. त्यामध्ये काय सामायिक आहे तर पॉइंट S एवढंच सामायिक आहे. म्हणजे इट इज अ इंटरसेक्शन सेट. सो इंटरसेक्शन सेट ऑफ रे RP, रे SP and रे ST is point S. तर अशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये 4 एक्झाम्पल्स आहेत. 4 एक्झाम्पल्स आपण विचार केलेला आहे. राहिलेली एक्झाम्पल्स सुद्धा आपल्याला व्हिडिओ पाहून तुम्ही सोडवू शकता, तुम्हाला निश्चित सुटतील. आणि त्यानंतर सुद्धा आपण काही टेस्ट सुद्धा आम्ही खाली देऊ, ती सोडवा आणि काही अडचण आल्यास पुन्हा मला त्याचे रिप्लाय द्या. त्यानंतर आपण काही सुधारणा करू. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 1.2 आज आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. जोपर्यंत हे कोरोनाचं संकट आहे तोपर्यंत आपण घरातच राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील सेशनमध्ये, सेशन क्रमांक 5 मध्ये.